पण तोपर्यंत मारिया आणि जॉर्ज निघून गेले होते. तिथून पुढे तो हताश होत मागे गेला. काल जेवण त्याला महालातूनच आलं होतं. आजही जेवण महालातूनच येणार होतं. अजून वेळ होता, पण त्याला काहीतरी युक्ती करावी लागणार होती. त्याला ह्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं होतं, तरच तो काही प्रयत्न करू शकणार होता. त्याने मारियाला काही मेसेज देण्यासाठी येईल का ह्याची खात्री केली, पण त्याला काहीतरी साधन हवं होतं ज्याने काही संदेश देता येईल. तिथे काहीच नव्हतं. त्याला ठेवण्यात आलेल्या जागेला कडक बंदोबस्त होता. तिथून सहजासहजी बाहेर पडू शकत नव्हता. 2-2 शिफ्टमध्ये पहारेकरी उभे राहत होते. आता त्याला तिथे येणाऱ्या दासीलाच काहीतरी सांगायला हवं होतं. एक प्रश्न होताच ती ऐकली पाहिजे होती. बघू पुढचं पुढे. सध्या तरी त्याला तिथे विचार करत बसून राहण्याशिवाय काही काम नव्हतं. इकडे राजकुमारी मारिया राजा नरेशशी कसा संवाद साधायचा हा विचार करत होती. तिलाही त्याला खूप काही सांगायचं होतं. तिने आपले डोळे पुसले. आपण जर आपल्या पाना विचारलं तर नरेशविषयी त्यांचं मत काय आहे ते तरी जाणून घेता येईल. किंग विल्यम्स येराजरा घालत होता. इतक्यात जॉर्ज तिथे आला. त्याने तिथे घडलेलं सगळं किंगला सांगितलं. त्याला अंदाज दिला मारियाच्या प्रेमाचा. त्यावर किंग विल्यम्स विचार करू लागला. जॉर्ज, जर आपण त्याला बाहेर काढलं आणि मारियाशी लग्न करायचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला तर कसं होईल? विल्यम्सने जॉर्जला विचारलं. जॉर्जने फक्त मान हलवली. एका दुभाषिक असणाऱ्या माणसाची गरज होती. त्यामुळे सगळीकडे सांगण्यात आलं की दरबारात एका दुभाषिकाची गरज आहे. इकडे नॉलचा गुप्तहेर माहिती काढत होता. त्याला कळलं की दरबारात दुभाषिक हवा आहे. त्याने लगेच राजगृहात प्रवेश मिळवण्याचा या नामी संधीचा फायदा घेतला. त्यानंतर त्याने आपण दुभाषिक असल्याचं सांगितलं. तो राजदरबारात पोहोचला. जेव्हा दुभाषिक असणारा हुशार सूर्यपान चौफेर नजर फिरवत होता, त्याला राजा नरेश कुठेच दिसत नव्हता. त्याला थोड्याच वेळात राजा नरेश समोर हजर करण्यात आला. सूर्यपान अतिशय हुशार होता. त्याला संस्कृत उत्तम येत होतं. त्याने राजा नरेशला बघताच मुजरा केला. राजा नरेशनेही लगेच त्याला स्मितहास्य केलं. तसा जॉर्ज पुढे आला आणि त्याने नेमकं राजा नरेशशी काय बोलायचं आहे हेच सूर्यपानला सांगितलं. सूर्यपानने आपण सांगू असं सांगितलं. त्यानंतर सूर्यपानने राजा नरेशला संस्कृतमध्ये काय आहे ते सांगितलं. महाराज, आपल्याला हा प्रस्ताव मान्य करावा लागेल, कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. बाहेर पडण्यासाठी आणि ह्या सर्व लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रेमाचं नाटक करावंच लागेल तुम्हाला. सूर्यपानने राजा नरेशला संस्कृतमध्ये सांगितलं. जेव्हा किंग विल्यम्सचा प्रस्ताव राजा नरेशने धुडकावला. राजा नरेशला फक्त मारियाला सांगायचं होतं की मला इथून बाहेर जायला मदत कर, कारण तिलाच त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असलेला बघितला होता. त्याने प्रेमही बघितलं होतं त्याने तिच्या डोळ्यात, पण त्याला काही तिच्यावर प्रेम नव्हतं. उगाच तिला तो मोह दाखवणार नव्हता, म्हणूनच हा प्रस्ताव तो नाकारत होता. पण आता सूर्यपानचं बोलणं ऐकून त्याला नाईलाजाने मारियासाठीचा राजाचा प्रस्ताव मान्य करावा लागणार होता. ठीक आहे, मी तयार आहे या लग्नाला. राजा नरेशने हे सूर्यपानला किंग विल्यम्सला सांगायला सांगितलं. तसा किंग खुश झाला. विल्यम्सला फक्त 3 मुलीच होत्या, त्यामुळे त्याचा वारीस म्हणून जर राजा नरेश इथे राहणार असेल तर चालणार होतं. त्याला फक्त राणी मारियाला ठेवणार होता. तो नरेशला राजा बनवणार नव्हता. तो हे मनाशी ठरवून त्याने हा प्रस्ताव राजा नरेश समोर पुढे केला होता. ज्यात किंग स्वतःचा फायदाच बघत होता. राजा नरेशला फक्त इथून बाहेर पडायचं होतं. सूर्यपानला बघून खरं तर खूप बरं वाटलं त्याला.
आपल्या देशातला कोणीतरी इथे आहे हे बघून त्याला एक वेगळा हुरूप आला. सूर्यभानकडून त्याला प्रजेची खुशाली मिळाली तसा तो अजूनच खुश झाला. सारं आयुष्य प्रजेच्या हितासाठी झटायचं हे त्याच्या वडिलांचं बाळकडूच जणू. त्यानेही त्याप्रमाणे स्वतःला वाहून घेतलं होतं. एका सेवकाने त्याला आपल्याला खूप मदत हवी आहे असं खोटं सांगून तिकडे नेलं होतं. या किंग विल्यमच्या जाळ्यात अडकवलं होतं. राजा नरेश अगदी सगळ्यात गरीब व्यक्तीलाही सहज भेटत असे. त्याला महाली यायची परवानगी असे. सगळी प्रजा त्याच्यावर खुश असायची. इतका तो चांगला राजा होता. पण जेव्हा तो सेवकाच्या बोलण्याला खरं मानून फक्त घोडा आणि एक तलवार घेऊन सेवकाने सांगितलेल्या ठिकाणी पोचला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. शेवटी तो घोड्यावरून खाली उतरला. तोच त्याचा पाय सापळ्यात अडकून तो उलटा झाला. तलवारीचा वार करून दोर तोडणारच की नेमबाजीने हातातली तलवार खाली पाडली. त्याला पकडून सरळ इकडे पाठवण्यात आलं होतं. राजा नरेश समोर अख्ख्या चित्रपट सरकावा डोळ्यासमोरून तसा हा प्रसंग गेला. तो सावध असता तर नक्कीच असं झालं नसतं. पण सेवकाला मदत करायची या भावनेने तो काहीच सुरक्षा न घेता निघाला होता. त्याला निघून गेलेलं बघून एक सेवक त्याच्या मागे आला होता. जेव्हा त्याने समोरचं दृश्य बघितलं तेव्हा तो धावत नलकडे गेला. नलने लगेच आपल्या मंत्रींना बोलावलं आणि सेवकांना राजाला शोधायला सांगितलं. पण किंग विल्यम्सने सगळं प्लॅन रेडी ठेवल्याने राजा नरेश कोणालाच भेटला नाही. जेव्हा किंग विल्यम्स राजा नरेशच्या राज्यावर आपला कब्जा करायला जाणार की त्याला जोरदार विरोध झाला. त्यामुळे त्याने आपला मोर्चा मागे करून पुन्हा इंग्लंडला परतला. नलने त्याचा प्लॅन हाणून पाडला होता. पण ज्या सेवकाने हे केलं त्याला भर दरबारात चापकाचे फटके मारून त्याला क्षमा मागायला लावली. त्यानंतर तिथल्या लोकांना बोलावून त्यांच्यासमोर भर चौकात त्याला फासावर लटकवलं होतं. सूर्यभानने मागे घडलेलं सर्व सांगितलं. राजा नरेशला आपल्या पराक्रमी भावाचा खूप अभिमान वाटला. आपली प्रजा सुखरूप आहे ह्यासारखं दुसरं समाधान नव्हतं त्याच्यासाठी. जसं बोलून झालं राजा नरेशने प्रस्ताव मान्य केला. तसं किंग विल्यम्सने त्याला एकदा मारियाला भेटायला सांगितलं. जॉर्ज त्याला एकदा राजकुमारींना भेटायला सांगा. खरंच त्यांच्या मनात काय आहे ते एकदा जाणून घ्या. किंग विल्यम्सने जॉर्जला सांगितलं. ह्यालाही पाठवा तिथे. किंग विल्यम्सने सूर्यभानकडे बघत सांगितलं. त्याला काही हे सूर्यभान नाव वगैरे येत नव्हतं. जॉर्ज, राजा नरेश आणि सूर्यभान असे तिघे मिळून राजकुमारी मारियाच्या कक्षात आले. जॉर्ज आणि मागून या दोघांना बघून ती गोंधळलीच. आपल्या पलंगावरून ती उतरून उभी राहिली. तिला वाटलंच नव्हतं की राजा नरेशला तिचे पा लगेच असे सोडतील वगैरे. ती आश्चर्याने बघतच राहिली. प्रिन्सेस, किंगने तुम्हाला नरेशशी बोलून घ्यायला सांगितलं आहे, जॉर्ज म्हणाला. तसं ती पटकन पुढे झाली. तिला खूप आनंद झाला. तिच्या डोळ्यात पुन्हा सगळ्या भावना दाटून आल्या. ती बोलायला जाणारच की तिला आठवलं त्याला आपली भाषा येत नाही. तिच्या डोळ्यातले भाव आणि ती निराशा नरेशला लगेच समजली होती. इतके तिचे डोळे बोलके होते. तुम्ही ह्यांना सांगा, जॉर्ज बोलला आणि बाहेर थांबला. तिने राजा नरेशकडे बघितलं तर तो तिलाच बघत होता. तिची नजरानजर होता त्याने सूर्यभानकडे इशारा केला. सूर्यभान, त्यांना विचार काय बोलायचं आहे ते. राजा नरेशने सांगितलं. तसा सूर्यभान लगेच मारियाकडे वळला. प्रिन्सेस मारिया, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. बोला, आम्ही आपली काय मदत करू शकतो. मी तुमचं बोलणं राजा नरेशपर्यंत पोहोचवू शकतो, सूर्यभान म्हणाला. तसे मारियाचे निराश झालेले डोळे चमकले. तिला पुन्हा आनंद झाला. त्यांना त्रास होत आहे का खूप?
कारण त्यांना शिक्षा दिली होती पाणी माझ्या. त्यांना औषध लावून देऊ शकते का मी? मारिया हे बोलताना पुन्हा उदास झाली होती. एक दुःखाची लकीर तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. राजा नरेश ती काय बोलते हे अगदी मनापासून ऐकत होता. तिचे वर्ड कळत नव्हते, पण ती दुःखी आहे एवढं मात्र त्याला कळत होतं. तोही गंभीर चेहरा करून उभा होता तिथे. सूर्यभानला मात्र किंचित हसू आलं. प्यारवाला मामला आहे, कळलं त्याला. ओके, अजून काही? सूर्यभानने विचारलं. राजकुमारीने फक्त नाही मध्ये मान हलवली. सूर्यभानने राजा नरेशला तिचं बोलणं सांगितलं तसं राजा नरेशने मानेनेच नको सांगितलं. सूर्यभानने मात्र डोळे मिचकावत मिश्किल हसला. आपल्या हाताचा कोपरा हळूच राजा नरेशला मारला. त्यांना सांग आपण कशासाठी इथे आलो आहोत. किंग विल्यमचा प्रस्ताव त्यांना सांग. राजा नरेशने सूर्यभानला आठवण करून दिली. तसं त्याने राजकुमारी मारियाला ते इथे तिच्या कक्षात का आले आहेत ते सांगितलं. त्याने किंग विल्यम्सने त्यांच्यासमोर ठेवलेला प्रस्ताव सांगितला व राजा नरेशने हा प्रस्ताव मान्य केला आहे हेही तिला सांगितलं. राजा नरेशने प्रस्ताव मान्य केला हे कळलं तसे राजकुमारी मारियाचे गाल गुलाबी झाले. तिला हे अपेक्षित नव्हतं. एवढ्या लगेच लग्नाला राजा नरेश तयार होईल असं वाटलंच नव्हतं. ती 1 मिनिट फक्त त्याला बघत होती, पण तो डोळ्यात कोणतेच भाव ठेवून बोलत नव्हता. त्याच्या डोळ्यात कुठेच ती एक्साइटमेंट नव्हती, ओढ नव्हती. ते बघून तिचा आनंद मावळला. आपणच या लग्नात खुश आहोत, त्यांना काहीच वाटत नाही. ती मनातून दुःखी झाली. ठीक आहे, आपण प्रयत्न करू हे लग्न त्यांना छानच वाटेल याची खात्री देऊ. त्यानंतर ते नक्कीच खुश होतील. ती स्वतःला व्यवस्थित करत आपल्या मनात काय आहे ते जाणवू न देता सूर्यभानकडे वळून म्हणाली, ठीक आहे, मीही या लग्नाला सहमती देते. त्यांना हे लग्न करून नेहमी आनंदच मिळेल. राजकुमारी मारिया हळूच त्याच्याकडे बघत म्हणाली. पण तो मात्र बोलताना प्रत्येक वेळी तिच्या ओठांच्या होणाऱ्या हालचालीवर लक्ष ठेवत होता. ती काय बोलते हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता. त्यानंतर सूर्यभान तोच अर्थ सांगतो का ह्याची शहानिशा करून घेत होता. कधी कधी तर त्याची नजर हे करताना तिच्या ओठांवर अडकतच नव्हती. तिचे गुलाबी ओठ त्याला भुरळ घालत होते. त्याच्याही नकळत बुद्धीला चकमा देत होते. सूर्यभानने बोलायला सुरुवात केली तसा राजा नरेश त्या मोहिनीतून बाहेर आला. मग बुद्धीने विचार करत स्वतःला त्याने समजावलं, तिची आणि आपली तुलना होऊ शकत नाही. तिच्यावर आपण प्रेम करू शकत नाही. आपण फक्त एक तडजोड म्हणून हा प्रस्ताव मान्य केला आहे. तिच्यापासून लांबच राहिलेलं बरं. सूर्यभानचं बोलणं झालं तसा किंग स्वतः राजकुमारी जवळ आला. माय प्रिन्सेस, तू या लग्नाला मनापासून तयार आहेस ना? तुझ्या खुशीतच माझी खुशी आहे. मारियाला खुश बघून किंग विल्यम्सही खुश होता. त्याचे एका दगडात 2 पक्षी मरत होते. त्यामुळे पुढचा विचार करून किंग या लग्नाला तयार झाला होता. दुसऱ्या दिवशी किंगने आपल्या दरबारात आपल्या लाडक्या कन्येचे लग्न जाहीर केलं. खूप सारे डिझर्ट अँड गिफ्ट्स आपल्या दरबारातल्या लोकांना भेट दिली. सूर्यभान दुसऱ्या दिवशी काही काम आहे सांगून बाहेर पडला. एका ओळखीच्या माणसाला भेटला. तिथून त्यांनी नळला निरोप दिला. राजा नरेश सुखरूप आहे. इथल्या राजकन्येशी विवाह करत आहे. इथून बाहेर पडण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, नाहीतर किंग विल्यम राजा नरेशला फक्त बंदी करून ठेवेल. यासाठी हा लग्नाचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकताच राज्याची धुरा हाती घेतलेल्या नलला एकाएकी सर्व सांभाळणं जड जात होतं. पण राजा नरेशबद्दल तो सतत माहिती घेत होता.
राजा नरेशला मारियाच्या बाजूलाच एक कक्ष देण्यात आला होता. सूर्यभान त्याच्या सोबतच राहत होता. गोड बोलून सूर्यभानने ती व्यवस्था केली होती. दोघांना संवाद साधताना काही अडचण नको म्हणून तो सतत राजा नरेश सोबत असे असं सांगितलं होतं सूर्यभानने. राजकुमारी राजा नरेशशी बोलायला उत्सुक होती. तिने हळूच नरेशच्या कक्षाचं दार वाजवलं. नेमका आजच सूर्यभान बाहेर गेला होता. राजा नरेशने पाहिलं, दरवाजा हळूच उघडत होता. त्यातून राजकुमारी मारियाने डोकावलं. तसं राजा नरेशला टेन्शनच आलं. त्याच्या मनात हजार प्रश्न उभे राहिले. तिच्याशी काय बोलू? सूर्यभानही नाही, कसं बोलायचं? लग्न झाल्यावरही आपल्याला बोलायचं झालं तर कायम सूर्यभानची मदत घ्यावी लागणार. काय करू? कसं सांगू हिला की सूर्यभान नाही ते? इतक्यात ती धावत आली. तो विचार करण्यात मग्न झाला होता की ती कधी समोर आली ते कळलंही नव्हतं त्याला. त्याच्या बलदंड शरीरावर इवल्याच्या नाजूक हातांचा विळखा जाणवला तेव्हा मात्र त्याचं शरीर एकदम ताठ झालं. अंगातून एक विलक्षण लहर विजेचा झटका बसावा तशी निघून गेली. क्षणभर आपल्यासोबत नेमकं काय झालं हे त्यालाही कळलं नाही. तिच्या त्या नाजूक स्पर्शाने त्याच्या मनातल्या भावना वादळ उठावं तशा एकदम उचंबळून आल्या. तो तिला मिठीत घेण्यासाठी हात तिच्यावर ती टाकणारच होता. इतक्यात त्याला आपल्या वास्तवाची जाणीव झाली. बापरे, हे आपण काय करत होतो? एका बेसावध क्षणी आपण असं वाहवत गेलो तर? नाही, असं करून चालणार नाही आपल्याला. त्याने मनाला पुन्हा बजावलं, लांब राहायचं. त्याच दोन्ही हाताने तिला अलगद बाजूला केलं त्याने. राजकुमारी त्याच्या हातांचा विळखा आपल्या भोवती पडावा म्हणून वाट बघत होती. पण त्याच्या अशा वागण्याने दुखावली गेली. डोळ्यातून पटकन पाणी आलं तिच्या. भरल्या डोळ्यांनी जेव्हा तिने त्याच्याकडे बघितलं, क्षणभर तोही आतून दुःखी झाला. तिचे डोळे पुसावे, तिला अजिबात रडू देऊ नये असंच त्याला आतून वाटत होतं. पण खूप प्रयासाने त्याने स्वतःला थांबवलं. नकोच आपण ह्यात अडकायला. त्याने लगेच तिच्याकडे पाठ फिरवली. मारिया डोळे पुसत त्याच्या कक्षातून निघून गेली. त्यानंतर ती पुन्हा राजा नरेश समोर आलीच नाही. तिला त्याच्या वागण्याचं प्रचंड वाईट वाटलं होतं. त्याने झटकावं तसं बाजूला करून टाकलं होतं तिला, म्हणून तीही रागावली होती त्याच्यावर. राजा नरेशला जेव्हा ती 2 दिवस अजिबात दिसली नाही तेव्हा जाणवलं की मारिया आपल्याशी बोलायला किंवा भेटायला आली नाही. त्याने तिच्या चौकशीला सूर्यभानला पाठवलं. उगाच अपराधी वाटू लागलं. आता आपलं लग्न होणार, मग असं वागून कसं चालणार? त्याला कळत नव्हतं. आतून आपण चुकतोय अशी जाणीव होत होती सारखी. पण त्याने पुन्हा स्वतःला सांगितलं, हा समजोता आहे. तिच्यात अडकून आपण इथेच आयुष्य काढू शकत नाही. आपल्याला आपल्या राज्यात गेलं पाहिजे. ही जाणीव त्याने आपल्या मनाला करून दिली. म्हणजे आपण जे वागलो ते बरोबरच वागलो हे त्याने आपल्या मनाला ठामपणे सांगितलं. पण आता ती भेटली नाही म्हणून उगाच स्वतःला अस्वस्थ का वाटत आहे हे कळत नव्हतं त्याला. तिला काही झालं तर नाही ना? विचारानेच तो एकदम दचकला आणि सूर्यभान पाठोपाठ तोही मोठी मोठी पावलं टाकत तिच्या कक्षात जायला निघाला. नॉक करायचं साधं भान नव्हतं त्याला. कधी एकदा तिला सुखरूप बघतोय असं झालं होतं. जेव्हा सूर्यभानने तिची चौकशी केली तेव्हा ती काहीच बोलली नाही. गेले 2 दिवस तो तिला ना बघायला आला होता ना तिची चौकशी केली होती. आता त्यानेच सूर्यभानला पाठवलं असणार असा अंदाज करून तिने त्याच्याकडे पाठ फिरवली. खूप दुखावली होती ती. सर्व सुख तिच्या दिमतीला असताना, सुंदरतेची खाण असताना तिच्याशी असं तुटक कोणीच वागलं नव्हतं.
कायम सर्व तिची काळजीच घेत आले होते. म्हणूनच जास्त वाईट वाटलं तिला. नेहमी सकाळीच राजा राणी तिला भेटून जात असत. त्यांना तिचं असं काहीतरी बिघडलं जाणवलं, पण तिने कारण तब्येतीचं दिलं. खरं सांगितलं असतं तर हे लग्नच झालं नसतं हे तिला माहीत होतं. सूर्यभानला समोर बघून खरं तर तिला रडूच येत होतं. ह्याला पटवलं का? स्वतः येऊन बघू शकत नव्हता का? तिचं मन डोळे त्याला बघायला तरसत होते. तिने खूप प्रयासाने स्वतःला त्याच्यापासून लांब ठेवलं होतं. पुन्हा दरवाजाचा आवाज आला. तसं राजकुमारी मारिया आणि सूर्यभानने एकाच वेळी तिकडे बघितलं तर राजा नरेश उभा होता. तिला पलंगावर व्यवस्थित बसलेलं बघून त्याला बरं वाटलं. त्याचं हृदय एवढं कधी धडधडायला लागलं ते त्यालाही कळलं नव्हतं. तिला बघेपर्यंत त्याला स्वतःला चैन पडत नव्हती. एक वेगळीच अस्वस्थता त्याला जाणवली. तिला बघून तो आल्या पावली वेगाने परत गेला. का असं वागत आहे? माझ्याशी नीट बोलत नाही का? भेटत नाहीत. मी भेटायला गेले तर बाजूला करतात. का असं करतात? विचारा त्यांना. राजकुमारी आपलं सगळं दुःख सूर्यभान समोर व्यक्त करत होते. राजकुमारी प्लीज तुम्ही शांत व्हा. त्यांनाही काही गोष्टीचं टेन्शन आहे. त्यांना तुम्ही समजून घ्या. ते तुमच्यावर प्रेम करतात म्हणून हे लग्न नाही करत आहे. तर किंगनी म्हणजे तुमच्या पाने त्यांना काहीच मार्ग ठेवला नाही हे लग्न करण्याशिवाय, म्हणून ते हे लग्न करत आहे. तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करू नका. सूर्यभानने मारियाला समजावलं. राजा नरेश हतबल होता. का मी तिची काळजी करतोय? का मी तिला बघायला गेलो? तो पुन्हा आपल्या कक्षात येऊन विचार करत होता. सूर्यभानने समजूत काढल्यावर राजकुमारी मारियाला त्याचं वागणं बरोबर वाटलं. तिने स्वतःला समजावलं. तुम्ही प्रेमात पडताय. सूर्यभानच्या अचानक प्रश्नाने राजा नरेश जागीच थांबला. नाही, त्याने तितक्याच मोठ्याने सूर्यभानला उत्तर दिलं. मला तिच्या प्रेमात पडून चालणार नाही. तो स्वतःशीच बडबडला. हे तुम्ही खोटं बोलताय, सूर्यभान पुन्हा म्हणाला. राजा नरेशने फक्त रागाने सूर्यभानकडे बघितलं. त्याला नव्हतं पडायचं प्रेमात, तरी हे मन त्याला तिच्याकडे त्याच्याही नकळत ओढून नेत होतं. आता काही झालं तरी तो तिला बघायला, बोलायला किंवा काळजीने भेटायला जाणार नाही हे त्याने मनाशी ठरवलं होतं. माझ्याकडे रागाने बघून काहीच बदलणार नाही आणि तुम्ही जर तिच्यात अडकलात तर तुम्हाला इथून बाहेर पडायला कधीच जमणार नाही. सूर्यभानने जळजळीत निखाऱ्यासारखं वास्तव त्याच्या समोर ठेवलं होतं. होय, त्याला हे वास्तव मनाशी ठेवूनच हे लग्न करायचं होतं. तरच तो आपल्या मायदेशी जाऊ शकणार होता. नव्हतं गुंतायचं तिच्या. आपण जायला नको होतं तिला बघायला. तो स्वतःच्या कृत्याला कोसत होता. त्यात त्याला सूर्यभान वास्तव सांगून अजूनच खजील करत होता. त्याचं मन त्याला खात होतं. ती खरंच प्रेम करत होती त्याच्यावर आणि तो काय करत होता? फक्त स्वतःचा स्वार्थ. मन नुसतं अस्थिर झालं होतं या विचारानेच. अजून तर लग्न व्हायचं होतं. तिला फसवण्यापेक्षा आपण हे लग्न नाहीच केलं तर, नाहीतर तिला खरं खरं सांगितलं तर. तो फास्ट इकडून तिकडून फिरत होता नुसता. समोर सूर्यभान येऊन थांबला तेव्हा तो थांबला. काय? त्याने रागाने सूर्यभानला विचारलं. तुम्ही खूप विचार करताय, सूर्यभान म्हणाला. तसा राजा नरेश चिडलाच. विचार करू नाही तर काय करू? एखाद्याच्या आयुष्याशी खेळणं मला अजूनपर्यंत जमलं नाही. माझा गुन्हेगार तर किंग विल्यम्स आहे, राजकुमारी नाही. ती माझ्यावर खूप प्रेम करते. तिच्या डोळ्यात ते दिसतं मला.
खूप अस्वस्थ होतो तेव्हा मी. वाटतं काय होईल ते होईल, पण तिच्या हक्काचं सर्व तिला द्यावं, पण नाही करू शकत असं मी. तिच्या प्रेमाच्या बदल्यात मी तिला फक्त दुःख देणार आहे हा विचार करून करून माझं डोकं भणभणलं आहे. 3-4 दिवसात लग्न आहे आमचं. तिने स्वप्न बघितली असतीलच ना माझ्याविषयी. काल येऊन तिने बोलता बोलता राजा नरेश एकदम गप्पच झाला. आपण आपली पर्सनल गोष्ट शेअर करतो हे त्याच्या लक्षात आलं. बोला राजन, ऐकू दे. मला पण काल काय केलं तुमच्या राणीसाहेबाने. सूर्यभान भुवया उडवत म्हणाला. या 2 दिवसात सूर्यभान एकदम दोस्त बनला होता राजा नरेशचा. त्यामुळे तो आता राजा नरेशला चिडवत होता. काही नाही, पण मला असं वाटतं मी उगाच लग्न करून तिच्या भावनांशी खेळतोय. काही दुसरा मार्ग नाही का? राजा नरेशने सूर्यभानकडे बघत विचारले. राजन, दुसरा मार्ग असता तर आपण हा मार्ग निवडला असता का? काय करेल राजा नरेश? राजकुमारीशी लग्न करेल का? तुम्ही कमेंटमध्ये सांगा. टू बी कंटिन्यू. कथा जरा नवीन पॅटर्नने लिहायचा प्रयत्न केला आहे. कथा काल्पनिक आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. आशा आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघत आहे. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे, पाताळे. धन्यवाद.